नमस्कार. धर्मवीर आनंदीगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना. प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 40 ते 80% दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंदीगे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. सन 2024-25 ते सन 2028-29 या 5 वर्षाच्या कालावधीकरिता या योजनेअंतर्गत दरमहा 1 ते 3 हजार रुपयापर्यंत दिव्यांगांना अर्थसहाय्य मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून पुढील 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत सुमारे 60,000 दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसंदर्भात बरेच प्रश्न आलेले आहेत, त्यावरच सविस्तर चर्चा करूया. प्रश्न क्रमांक 1. ही योजना कोणासाठी आहे? धर्मवीर आनंदीगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही फक्त 40% व त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठीच आहे. प्रश्न 2. ही योजना महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी आहे का? नाही. धर्मवीर आनंदीगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठीच आहे. प्रश्न 3. या योजनेसाठी वयाची अट काय आहे? धर्मवीर आनंदीगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही वय वर्ष 18 वरील व्यक्तींनाच लागू आहे. म्हणजे ह्या योजनेच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तीचे वय हे 18 वर्ष व त्यापेक्षा जास्त असावे. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळेल? दृष्टीहीन म्हणजेच अंध, कर्णदोष, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व असलेल्या म्हणजेच 21 प्रवर्गातील दिव्यांगांना याचा लाभ मिळेल. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे UDID कार्ड असणे महत्त्वाचे आहे व त्यामध्ये सुद्धा त्यांचे दिव्यांगाचे प्रमाण हे 40% व त्यापेक्षा जास्त असावे. प्रश्न क्रमांक 5. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल का? 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. अर्ज करण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे. तेथे जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत काय? सदर योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत नाही. आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून विहित नमुन्यात भरलेले अर्ज नजीकच्या BMC विभाग कार्यालयात जमा करावे. धन्यवाद.